जावामधील स्ट्रिंग्ज वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. पाठात शिकणार आहोत स्ट्रिंग्ज बनवणे, त्यांची बेरीज करणे, त्या लोअर केस आणि अपर केस मध्ये बदलणे ह्यासारखी बेसिक ऑपरेशन्स. ह्यासाठी उबुंटू 11.10, जेडीके 1.6 आणि इक्लिप्स 3.7 वापरत आहोत. जावामधील डेटा टाइप्सचे ज्ञान आपल्याला असायला हवे. नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. जावामधील स्ट्रिंग हा अक्षरांचा क्रम आहे. स्ट्रिंग्सला सुरुवात करण्यापूर्वी आपण कॅरेक्टर डेटा टाइप पाहूया. इक्लिप्स वर जाऊ. हा इक्लिप्स IDE आणि उर्वरित कोडचा आराखडा आहे. स्ट्रिंग डेमो हा क्लास बनवून त्यात मेन मेथड समाविष्ट केली आहे. मेन मेथड मध्ये टाईप करा char स्टार इक्वॉल टीओ सिंगल कोट्स मध्ये एस्टेरिस्क. हे स्टेटमेंट char टाईपचा स्टार नावाचा व्हेरिएबल बनवेल. हा एक अक्षर संचित करेल. काही अक्षरे असलेला शब्द प्रिंट करू. char लाइन काढून टाकून टाईप करा char C1 इक्वॉल टीओ सिंगल कोट्स मध्ये C. char C2 इक्वॉल टीओ सिंगल कोट्स मध्ये A. char C3 इक्वॉल टीओ सिंगल कोट्स मध्ये R. कार ह्या शब्दासाठी 3 अक्षरे बनवली. ती वापरून शब्द प्रिंट करू. टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट C1. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट C2. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट C3. येथे println ऐवजी प्रिंट वापरल्यामुळे सर्व अक्षरे एकाच ओळीवर प्रिंट होतील. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. अपेक्षित आउटपुट दिसेल. ही मेथड शब्द प्रिंट करते पण बनवू शकत नाही. शब्द बनवण्यासाठी स्ट्रिंग हे डेटा टाइप वापरू. हे करून बघू. मेन मेथड मधील सर्व कोड काढून टाकून टाईप करा स्ट्रिंग ग्रीट इक्वॉल टीओ हेल्लो लर्नर. स्ट्रिंग मधील S अपर केस मध्ये आहे. डिलिमिटर्स म्हणून सिंगल कोट्स ऐवजी डबल कोट्स वापरले आहे. हे स्टेटमेंट स्ट्रिंग टाइपचा ग्रीट हा व्हेरिएबल बनवेल. आता मेसेज प्रिंट करू. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं ग्रीट. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. मेसेज व्हेरिएबल मध्ये संचित होऊन तो प्रिंट झाला आहे. जावामध्ये स्ट्रिंग्जची बेरीज ही करता येते. कसे ते पाहू. मेसेज मधून लर्नर काढून टाकू. आपण नाव दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये संचित करू. स्ट्रिंग नेम इक्वॉल टीओ जावा. आता मेसेज तयार करण्यासाठी स्ट्रिंगची बेरीज ही करू. स्ट्रिंग MSG इक्वॉल टीओ ग्रीट प्लस नेम. प्रिंट स्टेटमेंट मधील println ग्रीट च्या जागी println मेसेज लिहा. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. आपल्याला ग्रीटिंग आणि नावासहित आउटपुट दिसत आहे.
परंतु त्यांच्यात जागा सोडलेली नाही. आता स्पेस कॅरेक्टर बनवू. चार स्पेस इक्वल टू सिंगल कोट्स मध्ये स्पेस द्या. नीट समजण्यासाठी व्हेरिएबल नेमची सर्व अक्षरे अपर केस मध्ये लिहिली आहेत. तुम्ही हवा तसा बदल करू शकता. आता मेसेज मध्ये स्पेस समाविष्ट करू. ग्रीट प्लस स्पेस प्लस नेम. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. अपेक्षित असलेले आउटपुट दिसेल. आता काही स्ट्रिंग ऑपरेशन्स पाहू. हेल्लो ह्या शब्दातील काही अक्षरे आणि जावा अपर केस मध्ये लिहू. अनेकदा यूजर कडून इनपुट मिक्स्ड केस मध्ये दिले जाते. आउटपुट पाहण्यासाठी फाईल कार्यान्वित करू. हे आउटपुट चांगले दिसत नाही. इनपुट चांगले दिसण्यासाठी स्ट्रिंग मेथड्स वापरू. टाइप करा ग्रीट इक्वल टू ग्रीट डॉट टू लोअर केस. हे स्टेटमेंट ग्रीट ह्या स्ट्रिंग मधील प्रत्येक अक्षर लोअर केस मध्ये बदलेल. नेम इक्वल टू नेम डॉट टू अपर केस. हे स्टेटमेंट नेम ह्या स्ट्रिंग मधील प्रत्येक अक्षर अपर केस मध्ये बदलेल. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. स्ट्रिंग मेथड्स वापरल्यानंतर आउटपुट चांगले दिसत आहे. आपण स्ट्रिंग्स बनवायला आणि स्ट्रिंग ऑपरेशन्स शिकलो. आणखी स्ट्रिंग मेथड्स पुढील काही भागात जाणून घेणार आहोत. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. आपण शिकलो स्ट्रिंग्स बनवणे आणि जोडणे, स्ट्रिंग ऑपरेशन्स उदाहरणार्थ लोअर केस आणि अपर केस मध्ये बदलणे. असाइनमेंट जावा मधील स्ट्रिंग्सची कॉन्कॅट मेथड वाचा. ती ॲडिंग स्ट्रिंग्स पेक्षा कशी वेगळी आहे ते समजून घ्या. प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. धन्यवाद.